वडीची साथ। ब्रेक नंतर बातमी आहे पिंपरी चिंचवड इथल्या मोठ्या दुर्घटनेची। पिंपरी चिंचवड शहरातल्या मोशी परिसरातल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळल्याप्रकरणी सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। गेल्या 19 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय। मोशी कचरा डेपो परिसरात ही दुर्घटना घडली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 17 जण अडकले होते, त्यापैकी 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलंय। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची भीती वर्तवली जाते। दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, बचाव पथक आणि लष्करानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे। युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले। घटनेचं गांभीर्य ओळखून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीनं नाशिकहून पिंपरीतल्या मोशीत दाखल झालेत। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। तर मोशीतल्या या अपघातात नेमकं काय घडलेलं आहे, हा अपघात नेमका कसा झाला, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यालयाच्या 3 मजली इमारतीमध्ये 23 कामगार त्यावेळी काम करत होते। मुसळधार पावसामुळे मागचा कचऱ्याचा मोठा ढीग या प्रशासकीय इमारतीवर कोसळला। दुसऱ्या मजल्यावरचे 5 कामगार तातडीनं बाहेर आले, तर संध्याकाळी 6 आणि मध्यरात्री 3 अशा 9 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय। मध्यरात्री 2 वाजता ध्वनी लहरी चाचणीद्वारे अडकलेल्यांच्या हृदयाचे ठोके तपासण्यात आलेत आणि त्यात प्रतिसाद मिळालेला नाही। जेसीबीद्वारे इमारतीच्या बाजूचे कचऱ्याचे ढीग आता हटवण्यात आलेत। तर सकाळी 8:30 वाजता पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठं भोग पाडून 9 ते 10 जवानांच्या कॅन्टीनच्या भागात प्रवेश त्यांनी केलेला आहे। कॅन्टीनमध्ये आणि पार्किंगच्या वाहनांमध्ये कोणी अडकलंय का याचा शोध सध्या घेतला जातोय। तर इमारतीत अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होतीये। तर घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, काही वेळापूर्वी बचाव पथकाच्या काही जवानांनी या इमारतीमध्ये प्रवेश केलेला आहे। सर्च ऑपरेशन सुरू आहे। सध्या नेमकं काय घडतंय? या सर्च ऑपरेशन मध्ये काही लोक दिसली आहेत का? काय घडतंय नेमकं? माधवी, आपण जो घटनाक्रम या ठिकाणी सांगितला तो मोशीच्या कचरा डेपोतली जो वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आहे त्याचं कार्यालयाची ती इमारत आहे आणि काल दुपारी 2 वाजल्यापासून आत्ता सकाळचे 9 वाजल्यापर्यंत म्हणजे 19 तासापासून हे बचाव कार्य आहे आणि त्याचा घटनाक्रम आपण सांगितला। आता हे आपल्याला जवान या ठिकाणी दिसत आहेत, लष्कराचे जवान आहेत, पुढं एनडीआरएफचे जवान आहेत आणि त्याच्याच तिथं भिंतीला होल पाडून 8 ते 9 जण जवान जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत। हा पहिला मजला म्हणजे याचं कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीनमध्ये या सगळ्यांनी प्रवेश केला आणि तिथंच 8 ते 9 जण दुपारच्या जेवणासाठी तिथं गेलेले होते आणि तेच त्या ठिकाणी अडकलेत अशी भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते। खरं तर काल संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचा फोन सुरू होता, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, मग वॉकी टॉकी पाठवण्यात आली, वॉकी टॉकीवरूनही प्रतिसाद मिळायचा बंद झाला। त्यानंतर साऊंड व्हायब्रेशन करण्यात आलं। साऊंड व्हायब्रेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके जे आहेत ते अगदी ते साऊंड व्हायब्रेशन कॅप्चर करतं, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। त्याच्यामुळं हे सगळं मातीचा ढिगारा जो आहे, जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो या ठिकाणी हटवण्यात सकाळी 8:30 वाजलेपर्यंत यश आला। 6 तास हे सगळे ढीग जो आहे तो बाजूला काढला जात होता। आता होल जो आहे तो पहिल्या मजल्याच्या कॅन्टीनच्या तिथं पाडलेला आहे। 8 ते 9 जवान आतमध्ये गेलेले आहेत आणि काही जण जे आहेत ते नजरेस पडलेले आहेत आणि आता त्यांना बाहेर काढण्यासाठीच हे सगळे लष्कराचे जवान असतील, एनडीआरएफचे जवान असतील, ते या ठिकाणी युद्ध मोहिमेमध्ये या ठिकाणी तयार आहेत आणि तातडीनं त्यांना या ठिकाणी रुग्णालयात हलवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जाणार आहेत। ते बचावले असतील अशी या ठिकाणी सगळेच जण प्रार्थना या ठिकाणी करतायत आणि ते वाचले असतील म्हणूनच त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठीची ही सगळी तयारी जी आहे ती लष्कराच्या जवानांनी, एनडीआरएफच्या जवानांनी केलेली आहे। 19 तास उलटून गेलेले आहेत तरीही अद्याप ही 9 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। खरं तर ही इमारत कशी आहे तर ही ग्राउंड +2 म्हणजे 3 मजली इमारत आहे। तळमजला आहे तो वाहन पार्किंग होता, पहिला
पहिला मजला हा कॅन्टीनसाठी होता आणि दुसरा मजला हा कॉन्फरन्स रूम होता. तिथं सगळ्या बैठका ज्या आहेत ते या ठिकाणी होत होत्या. जेव्हा ही इमारत या ठिकाणी पडली त्यावेळेला कॉन्फरन्स रूममध्ये 5 जण होते. ते तातडीने या ठिकाणी बाहेर आले आणि मग नंतर सगळे अग्निशमन दलाचे जवान असतील, एनडीआरएफ जवान असतील, पीएमआरडीचं पथक असेल आणि लष्कर या सगळे या ठिकाणी आले आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान त्यांनी 6 जणांना सुखरूप या ठिकाणी बाहेर काढलं. 3 जण जे होते जे नजरेस पडत होते मात्र पिलर त्यांच्या अंगावरती पडलेले होते, ते त्यामध्ये फसलेले होते. तर त्या तिघांना मध्यरात्री 2 वाजता या सगळ्या पथकांकडून सुखरूप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. 9 जणांवरती काहींना घरी सोडण्यात आले, परंतु काहींवरती उपचार या ठिकाणी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात सुरू आहेत. आणखी 8 ते 9 जण आहेत जे आता पहिल्या मजल्यावरती म्हणजे जिथं कॅन्टीन आहे तिथं असण्याची शक्यता आहे आणि त्याच भिंतीला आता सकाळी 8:30 वाजता होल पाडण्यात यश आलेलं आहे आणि 8 ते 9 जण जवान जे आहेत ते यामध्ये आत त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता त्यांना बाहेर काढण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत. सगळे लष्कराचे जवान असतील, एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील ते या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत, जेणेकरून तातडीनं त्यांना बाहेर काढताच लगेचच अँब्युलन्समध्ये टाकून त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे आणि त्यासाठीची सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज दिसते. काल दुपारी 2 वाजता म्हणजे जेवणाची वेळ होती त्यावेळेलाच हा सगळा जो मागचा जो आपण ढिगारा बघतोय, जो कचऱ्याचा ढीग आहे, डोंगरासारखा ढीग या ठिकाणी आहे, जो 20 ते 25 फूट होता आणि या इमारतीपासून काही फूट अंतरावरती या ठिकाणी हा सगळा ढीग होता. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे महानगरपालिकेचा यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळतो. कारण एखादी इमारत आहे त्याच्या पलीकडे कचऱ्याचा ढीग आहे तर एक सुरक्षा भिंत तिथं असणं गरजेचं आहे 5 फूट अंतरावरती. जर ती भिंत या ठिकाणी असती तर यदा कदाचित हा जो कचऱ्याचा ढीग आहे तो त्या ठिकाणी त्या भिंतीला अडला असता आणि मग हा कचरा तिथपर्यंत आलाय याची सगळ्यांना कल्पना झाली असती आणि हे कामगार सगळे बाहेर आले असते. त्याच्यामुळे महानगरपालिकेचा हलगर्जीपणा यामध्ये दिसतो. कारण पीपीपी तत्वावरती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती या ठिकाणी ह्या सगळा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प जो आहे तो महानगरपालिकेकडून राबवला जातोय. हा प्रकल्प राबवला जात असताना यामध्ये काही त्रुटी होत्या का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. मुळातच सुरुवातीपासूनच महानगरपालिकेकडून वेगवेगळी आकडेवारी जी आहे ती कामगारांची दिली जाते. सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की 16 जण आहेत, नंतर सांगितलं गेलं महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून 20 जण आहेत आणि ज्यावेळेला मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले त्यावेळेला 23 जणांचा आकडा या ठिकाणी दिला गेला. त्याच्यामुळं काही आकडेवारीमध्ये लपवालपवी केली जाते का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न या निमित्तानं इथल्या स्थानिकांकडून किंवा कामगारांकडून जो आहे तो उपस्थित केला जातोय. आता जे आहे ते अधिकृतपणे सांगण्यात येते की 23 जण होते, 5 जण पहिल्यांदा सुरुवातीला कॉन्फरन्स रूममधून बाहेर आले, त्यानंतर 6 जण संध्याकाळी बाहेर काढण्यात आले, 3 मध्यरात्री बाहेर काढण्यात आले, म्हणजे एकूण 9, 5, 14 जण बाहेर निघालेले आहेत आणि 9 जण अद्यापी आत आहेत असा संशय किंवा अशा प्रकारची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठीची ही सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. गेली 19 तास उलटून गेले, 19.5 तास आता आपल्याला म्हणता येतील ते उलटून गेलेले आहेत. बचाव कार्य अद्यापी सुरू आहे. जेसीबी पासून जे काही सगळा कचरा हटवण्याचा प्रयत्न सुरू होते ते या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत. जी आत्ता मी जिथं उभा आहे त्याच्या खाली 4 फूट हा तळमजला आहे. तळमजला म्हणजे पार्किंग त्या ठिकाणी आहे. त्या पार्किंगमध्ये काही वाहनं आहेत आणि त्या वाहनांमध्ये काही चालक बसलेले होते का? कारण बऱ्याचदा आपण बघतो की चालक जे आहेत ते गाडीमध्ये बसून असतात, तर ते चालक त्या पार्किंगमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि तो आकडा जो आहे तो या 9च्या पलीकडचा असणार आहे. कारण त्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये. इथल्या कामगारांना सुद्धा बऱ्याच विचारण्यात आलेलं आहे तर त्यांच्याकडेही त्या प्रकारची माहिती जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे तळमजल्यातल्या वाहनांमध्ये किती चालक होते याचा आकडा अद्याप अनिश्चित आहे. त्याच्यावरचा पहिला मजला म्हणजे कॅन्टीन, जिथं काल दुपारी 1 ते 2च्या दरम्यान जेवणाची सुट्टी असते आणि त्यामुळे सगळे जेवणासाठी त्या ठिकाणी या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये जे काम करतात ते सगळे कामगार त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याच्या वरचा मजला म्हणजे पहिला मजला जो या ठिकाणी कॉन्फरन्स रूम आहे आणि तिथं 5 जण होते कॉन्फरन्स रूममध्ये, ते तातडीनं बाहेर आलेले आहेत. म्हणजे आत्ताची परिस्थिती, जर काल जो अपघात झाला, दुर्घटना झाली त्यावेळेला 23 जण या इमारतीत होते असे महानगरपालिकेकडून आकडेवारी दिली जाते. त्यातले 5 सुरुवातीला बाहेर पडले आणि 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि 9 जण जे आहे ते अद्यापी या इमारतीत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी ही यंत्रणा सगळी सज्ज आहे. तातडीनं कधीही या ठिकाणी कुणालाही बाहेर काढलं जाऊ शकतं आणि तातडीनं त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी ही यंत्रणा आपल्याला सज्ज असल्याचं इथं पाहायला मिळत आहे. माधवी. नक्कीच सर्च ऑपरेशन आता युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे आता हे नागरिक सुखरूप असतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. नाझीम, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.